महापालिका असं म्हणते, द टेंडरर शॅल कॅरी आउट डेड अँड डेंजरस ट्रीज सर्वे ट्वाइस इन ए इयर, म्हणजे वर्षातून दोनदा तुम्ही सर्वे करायचा आहे. बाय युजिंग मॉडर्न टूल्स अँड टेक्निक्स टू फाइंड आउट डिकेइंग हॉलोनेस ऑफ ट्री ट्रंक ब्रांचेस रूट्स. सर्वे शुड बी डन बाय क्वालिफाईड हॉर्टिकल्चरिस्ट. काय म्हणते महानगरपालिका, एक हॉर्टिकल्चरिस्ट तुमच्याकडे असला पाहिजे आणि त्यांनी सर्वे तो केला पाहिजे. आता आपण हॉर्टिकल्चरिस्टचं काम काय ते बघूया. हॉर्टिकल्चरिस्टचं काम काय आहे हे जर गार्डन डिपार्टमेंटला माहित नसेल आणि तुम्ही चुकीचा माणूस नेमायला सांगताय कॉन्ट्रॅक्टरला, काय सांगता, हॉर्टिकल्चरिस्ट नेमा. हॉर्टिकल्चरिस्टचं काम काय आहे, जे त्याचं जे डेफिनेशन आहे हॉर्टिकल्चरचं, हे हॉर्टिकल्चर इज ए सायन्स अँड आर्ट ऑफ ग्रोइंग फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, फ्लॉवर्स अँड ऑर्नामेंटल प्लांट्स. आता ह्या माणसाला तुम्ही झाडं डिके झाली आहेत का, त्याचे रूट्स खाली गेलेत का, त्याच्या ब्रँचेस कुठल्या सडल्या आहेत, ब्रँचेस कुठल्या कापल्या पाहिजे, हे काम तुम्ही कोणाला दिलं पाहिजे, हॉर्टिकल्चरिस्टला तर नक्की दिलं नाही पाहिजे ज्या डेफिनेशन प्रमाणे. जर आपण थोडा अजून त्याच्यामध्ये अभ्यास केला तर आपल्याला असं कळतं की बॉटनीची एक ब्रँच आहे, त्याचं नाव आहे आर्बोरिकल्चर. आर्बोरिकल्चर काय करतं, द सायन्स, प्रॅक्टिस अँड स्टडी ऑफ कल्टिवेटिंग अँड मॅनेजिंग इंडिव्हिज्युअल ट्रीज, shrubs and other woody plants. Unlike forestry, which focuses on large-scale timber or woodland, management of arboriculture centers on the health, हा महत्वाचा विषय, health, safety and aesthetic maintenance of individual plants, particularly in urban, suburban and residential cities. म्हणजे आपल्याला पाहिजे आर्बोरिकल्चर ज्यांनी अभ्यास केलाय तो माणूस, आणि महापालिका टेंडर मध्ये काय सांगते की तुम्ही हॉर्टिकल्चर आहे. बर, इकडनं विषय पुढे जातो. महापालिका टेंडर मध्ये कंडिशन टाकते, द टेंडरर्स विल हॅव टू यूज मॉडर्न इक्विपमेंट्स. एक्झाम्पल रेसिस्टोग्राफ. तर रेसिस्टोग्राफ मी आमच्या इथले जे आता जे महानगरपालिकेने 24 वॉर्ड मध्ये कॉन्ट्रॅक्टर दिले त्यांच्या एकाहीकडे रेसिस्टोग्राफ नाही. तर रेसिस्टोग्राफ म्हणजे काय, तर रेसिस्टोग्राफ हे एक असं मशीन आहे जे पूर्ण झाडाला स्कॅन करतं की त्याच्यामध्ये कुठे कीड लागली आहे का, कुठे हॉलोनेस आहे का, रूट्स कुठे कमजोर झालेत का, रूट्स खालपर्यंत गेलेत का वरच्यावर राहिले, आणि मग कुठली फांदी आपण छाटली पाहिजे, कुठली ठेवली पाहिजे, याचा डिटेल्ड रिपोर्ट हा या मशीन मधून येतो. तर महानगरपालिका काय सांगते कॉन्ट्रॅक्टरला की हे तुमच्याकडे मशीन असलं पाहिजे. रेसिस्टोग्राफ, ट्री रडार एक्सेट्रा. बाकी नंतर ते म्हणतात एक्सेट्रा, कारण पुढची मशीन माहितच नाही गार्डन डिपार्टमेंटला कुठली आहे कुठली नाही, कारण याचा अभ्यासच नाही. एक्झामिन द इंटरनल कंडिशन ऑफ ट्री इन सस्पेक्टेड केसेस अँड वेन डायरेक्टेड बाय कन्सर्न डेप्युटी सुपरिटेंडेंट ऑफ गार्डन और अबोव ऑफिशियल ऑफ गार्डन डिपार्टमेंट. बरोबर. आता ह्याच्यानंतर महापालिकेने किती म्हणजे काळजी घेतली आहे हे आपल्याला दिसतं. कुठेही त्यांनी हे केलं नाही आणि त्यांच्या गार्डन सुपरिटेंडेंटच्या निष्काळजीपणामुळे या सगळ्या गोष्टी. आता मी जे तुम्हाला म्हटलं की दारू पिऊन असेल, भांग पिऊन असेल, हे टेंडर काढली जाते. त्याचं एक उत्तम उदाहरण टेंडर कंडिशन मध्ये आहे.